नमस्कार मित्रमैत्रिणींनो, जर तुम्हाला माहीत नसेल यूट्यूबचं पहिलं पेमेंट किती व्ह्यूजला येतं तर आजचा व्हिडिओ नक्की लक्ष देऊन बघा. तुमचे सगळे डाऊट्स काय होतील ह्या व्हिडिओमध्ये पहिल्या पेमेंटबद्दलचे क्लिअर होतील. आता बघा, तुमच्या चॅनलची कॅटेगरी कोणतीही असो, मग ती कुकिंग रिलेटेड असो, एज्युकेशन असो किंवा गेमिंग असो किंवा तुम्ही डेली ब्लॉग बनवत असाल, मग कोणत्या कॅटेगरीनुसार नक्की किती व्ह्यूजला पहिलं पेमेंट येतं सगळ्या डिटेल गोष्टी मी काय करणार आहे फॉर्म्युला वाईज सांगणार आहे. तर बघा, यूट्यूब चॅनलवरती जर लॉंग व्हिडिओनी तुम्हाला जर चॅनल मॉनिटाईज करायचं असेल तर तुम्हाला माहित आहे लॉंग व्हिडिओसाठी क्रायटेरिया वेगळा असतो, शॉर्ट व्हिडिओसाठी काय असतो, चॅनल मॉनिटाईज करण्यासाठी क्रायटेरिया हा वेगळा असतो. मग जर लॉंग व्हिडिओचं डिस्कशन आपण केलं तर तुम्हाला माहित आहे लॉंग व्हिडिओ मॉनिटाईज करण्यासाठी तुम्हाला 1000 सबस्क्रायबर आणि 4000 तास वॉच टाइम हा अवघ्या 1 वर्षात काय करायचा असतो, कंप्लीट करायचा असतो. त्यावेळेस काय होतं, तुमचा चॅनल हा मॉनिटाईज होतो. आणि शॉर्ट व्हिडिओचा चॅनल मॉनिटाईज करण्यासाठी तुम्हाला 1000 सबस्क्रायबर ही कॉमन गोष्ट आहे, पण तुम्हाला 3 महिन्यात काय करायचे असतात, 10 मिलियन व्ह्यूज काय करायचे असतात, शॉर्टसाठी कंप्लीट करायचे असतात. त्यावेळेस काय होतं, तुमचा शॉर्टचा चॅनल हा काय होतो, मॉनिटाईज होतो. तर बघा, तुम्हाला माहितच आहे यूट्यूबचं पहिलं पेमेंट येण्यासाठी तुम्हाला तुमच्या गुगल ॲडसेन्स मध्ये $100 कंप्लीट होणं गरजेचं आहे. ज्यावेळेस तुमच्या ॲडसेन्स मध्ये $100 कंप्लीट होतील त्यावेळेस काय येतं, तुमच्या बँक खात्यामध्ये तुमचं यूट्यूबचं पहिलं पेमेंट येतं. म्हणजेच यूट्यूबने आपल्याला मिनिमम क्रायटेरिया जी थ्रेशोल्ड व्हॅल्यू आहे पहिल्या पेमेंटची ती ठरवून दिलेली आहे की $100, म्हणजे $100 कंप्लीट झाल्याशिवाय तुमचं पहिलं पेमेंट हे येणार नाही. तर बघा, तुमच्या गुगल ॲडसेन्स अकाउंटला $100 पेक्षा कमी डॉलर जर असले तर तुमचं पहिलं पेमेंट हे येऊ शकत नाही, हे तुम्हाला माहित आहे. आता बघा, तुमचं जे पहिलं पेमेंट येणार आहे ते पहिल्या पेमेंटसाठी लॉंग व्हिडिओला वेगळे व्ह्यूज लागतील, शॉर्ट व्हिडिओला काय लागतील, वेगळे व्ह्यूज लागतील. तर बघा, मी तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये काय करणार आहे, 1 बाय 1 लॉंग व्हिडिओसाठी तुम्हाला नक्की किती व्ह्यूज पाहिजे, शॉर्ट व्हिडिओसाठी नक्की किती व्ह्यूज पाहिजे, तर तुम्हाला 1 बाय 1 मी काय करणार आहे, कॅल्क्युलेशन काय करणार आहे, समजून सांगणार आहे. तर बघा, व्हिडिओला स्टार्ट करण्याच्या आधी तुम्ही स्क्रीनवरती बघू शकता आजच्या व्हिडिओमध्ये जे प्रमोशनचे मानकरी आहे. तर तुम्हाला सिम्पली काय करायचं आहे, त्यांच्या चॅनलवरती जायचं आहे. त्यांच्या चॅनलवरती जे व्हिडिओ आहे ते व्हिडिओ काय करायचे, पूर्ण बघायचे आहे. व्हिडिओ आवडले तर व्हिडिओला लाईक करायचा आहे. व्हिडिओ रिलेटेड एक छान कमेंट टाईप करायला विसरायचं नाही. जर तुम्हाला पण वाटत असेल तुमच्या चॅनलचं असं फ्रीली प्रमोशन केलं जावं तर तुम्हाला सिम्पली काय करायचं आहे, आजचा व्हिडिओ पूर्ण बघायचा आहे. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करायचा आहे. व्हिडिओ रिलेटेड एक छान कमेंट टाईप करायला विसरायचं नाहीये, कारण आपण आपल्या चॅनलवरती काय करत असतो, असंच नवीन युट्यूबरला सपोर्ट करत असतो. तर चला मग वाट कसली बघताय, व्हिडिओला लगेच सुरुवात करूया. आता बघा, आपण सगळ्यात आधी लॉंग व्हिडिओला जे $100 कशी कंप्लीट होणार त्यासाठी किती व्ह्यूज पाहिजे त्याबद्दल डिस्कशन करू. ठीक आहे. आता सपोज तुम्ही 1 मिनिटाचा व्हिडिओ बनवला, 1 मिनिटाचा व्हिडिओ बनवल्यानंतर सपोज त्या व्हिडिओला आले 2,40,000 व्ह्यूज. आता एका व्ह्यूजने काय केलं, तुमचा 1 मिनिटाचा व्हिडिओ आहे म्हणजे एका व्ह्यूजने काय केलं, तुमचा व्हिडिओ 1 मिनिट बघितला. ठीक आहे. ह्या पद्धतीने तुमचे जर 2,40,000 व्ह्यूज आहे त्याचे किती मिनिटं तयार होतील, एका मिनिटाप्रमाणे 2,40,000 मिनिट तयार होतील. मग आता ह्या मिनिटाला जर आपल्याला तासामध्ये कन्वर्ट करायचं म्हटलं तर आपल्याला जी 2,40,000 मिनिट आहे त्याला काय करावं लागेल, 60 ने डिवाइड करावं लागेल. आता तुम्हाला माहित आहे एका तासात किती मिनिट असतात, 60 मिनिट असतात, म्हणून आपल्याला इथे 60 ने डिवाइड करायचं आहे. त्यावेळेस तुमचे काय होणार आहे, 4000 तास काय होणार आहे, तयार होणार आहे. मग आता बघा, ज्यावेळेस तुमचे 4000 तास बनतील त्यावेळेस काय होईल, तुमचा चॅनल हा मॉनिटाईज होईल. आता बघा, तुम्ही तर काही 1 मिनिटाचा व्हिडिओ बनवत नाही, आपण जास्तीत जास्त 4 मिनिटाचा किंवा 8 मिनिटाच्या वरती काय करतो, व्हिडिओ बनवतो. आता बघा, तुम्ही काय केलं, 4 मिनिटाचा व्हिडिओ बनवला. आता 4 मिनिटाचा व्हिडिओ बनवल्यानंतर तुमचा जो ऑडियन्स आहे त्या ऑडियन्सने काय केला, तुमचा व्हिडिओ पूर्ण बघितला. आता पूर्ण बघितल्यानंतर तुम्हाला तुमचे 4000 तास कंप्लीट होण्यासाठी पाहिजे आहे 60,000 व्ह्यूज. आता 60,000 व्ह्यूज का पाहिजे बघा, जर 60,000 व्ह्यूज आले आणि त्या 60,000 व्ह्यूजने काय केलं, तुमचा 4 मिनिटं व्हिडिओ बघितला तर तुमचे टोटल मिनिट किती होणार आहे, 2,40,000 मिनिट होणार आहे. मग त्याला आपण परत जर 60 ने डिवाइड केलं, 60 ने का डिवाइड करत आहे आपण, 1 तासामध्ये असतात 60 मिनिट, मग ते 60 ने जर डिवाइड केलं तर तुम्हाला मिळणार आहे 4000 तास. म्हणजेच एकंदरीत जर 4 मिनिटाचा तुम्ही व्हिडिओ बनवला तर त्यासाठी तुम्हाला पाहिजे आहे 60,000 व्ह्यूज. त्यावेळेस काय होतील, तुमचे 4000 तास हे कंप्लीट होतील. आता बघा, आपण काय केलं, व्हिडिओची लेंथ वाढवली, म्हणजेच आपण व्हिडिओ बनवला 8 मिनिटाचा, पण आता तुम्हाला माहित आहे तुम्ही 8 मिनिटाचा व्हिडिओ बनवला, तुमचे ऑडियन्स तुमचा व्हिडिओ पूर्ण बघतील असं काही नाहीये. ठीक आहे. तर तुमचा सपोज ऑडियन्सने व्हिडिओ बघितला फक्त 4 मिनिटं, प्रत्येक ऑडियन्सने 4 मिनिटं बघितला असं आपण काय करू, कन्सिडर करू. मग त्यावेळेस पण तुम्हाला किती लागतील, 60,000 व्ह्यूज लागतील तुमचे 4000 तास काय होण्यासाठी, कंप्लीट होण्यासाठी. मग ज्यावेळेस तुमच्या
लॉंग व्हिडिओवरती 60,000 व्ह्यूज होतील टोटल, त्यावेळेस काय होईल, तुमचा चॅनल हा मॉनिटाईज होईल. ठीक आहे. आता बघा आपण अर्निंगचा जर विचार केला, आता अर्निंग करण्यासाठी आपल्याला $100 पाहिजे. मग ते डॉलर कसे तयार होणार तुमच्या लॉंग व्हिडिओजवरती? तर बघा साधारणतः आपण 2,000 व्ह्यूज किंवा 3,000 व्ह्यूजला काय होतो, आपला लॉंग व्हिडिओला $1 तयार होतो. मग आता जर आपण 3,000 व्ह्यूजला $1 कंप्लीट होतो, तर मग $100 साठी आपल्याला किती लागतील, 3 लाख व्ह्यूज लागतील. बरोबर. मग आता 3 लाख व्ह्यूज झाल्यानंतर तुमचे $100 कंप्लीट होणार. मॉनिटाईजसाठी किती लागत होते आपल्याला, 60,000 व्ह्यूज. त्यानंतर $100 कंप्लीट होण्यासाठी आपल्याला लागतात 3 लाख व्ह्यूज. म्हणजे ज्या वेळेस तुमचे 3,60,000 व्ह्यूज हे तुमच्या चॅनलवरती कंप्लीट होतील, तुमच्या चॅनल पेजवरती शो होतील, त्यावेळेस काय येणार आहे, तुमचं यूट्यूबचं पहिलं पेमेंट येणार आहे, जे तुम्ही लॉंग व्हिडिओ बनवत आहे त्यासाठी. ठीक आहे. बघा जर आपण लॉंग व्हिडिओचं डिस्कशन जर केलं तर जवळपास लगभग 3.5 लाख ते 4 लाख व्ह्यूज ज्यावेळेस तुमच्या चॅनलवरती कंप्लीट होतील, त्यावेळेस काय होतं, तुमचं यूट्यूबचं पहिलं पेमेंट येतं. पण ही जी गोष्ट होती ही मी तुम्हाला टेक्निकल चॅनलसाठी सांगितली. ठीक आहे. तर तुम्हाला $1 कंप्लीट होण्यासाठी लगभग 3,000 व्ह्यूज लागतात. आता जर मोबाईल अनबॉक्सिंग बघितलं किंवा जे अजून काही एज्युकेशनल चॅनल आहे त्यासाठी काय असतो, जो क्रायटेरिया असतो तुमचा पहिल्या पेमेंटसाठी, लगभग तो काय असतो, हाच असतो 3.5 लाख ते 4 लाख व्ह्यूज. थोडाफार इकडे तिकडे होऊ शकतो, म्हणजे अप्रॉक्सिमेटली कोणीही तुम्हाला फिक्स सांगू शकत नाही. पण ज्यावेळेस तुमच्या चॅनलवरती 3.5 लाख ते 4 लाख व्ह्यूज होतील, त्यावेळेस काय येईल, तुमचं टेक्निकल जे चॅनल आहे, एज्युकेशनल झालं, मोबाईल अनबॉक्सिंग झालं किंवा अजून काही एज्युकेशनल चॅनल असतील, त्यांचं पहिलं पेमेंट येतं. आता बघा जर आपण गेमिंग चॅनलचा विचार केला तर गेमिंग चॅनलला काय लागतात, थोडे जास्त व्ह्यूज लागतात तुमचा $1 कंप्लीट होण्यासाठी. मग आपण लगभग कन्सिडर करूया की 5 ते 6,000 व्ह्यूजला काय येतं, तुमचा $1 येतो. आता सपोज आपण 6,000 व्ह्यूज कन्सिडर केले $1 साठी, तर तुम्हाला $100 साठी किती व्ह्यूज लागणार आहे, 6 लाख व्ह्यूज लागणार आहे. आता बघा प्रत्येक कॅटेगरीनुसार काय होणार आहे, तुमचे व्ह्यूज चेंज होणार आहे $1 कंप्लीट करण्यासाठी. आता टेक्निकल चॅनलला वेगळं असेल, गेमिंग चॅनलला वेगळं असेल किंवा कुकिंग चॅनलला वेगळं असेल किंवा तुमचे स्पोर्ट रिलेटेड चॅनल असतील त्यासाठी पण. ठीक आहे. काही चॅनल तर 1,000 व्ह्यूजलाच काय येणार आहे, तुमचा $1 कंप्लीट होणार आहे. तर आता हे झालं तुमचं लॉंग व्हिडिओचं कॅल्क्युलेशन की तुम्हाला $100 कंप्लीट होण्यासाठी किती लागतात, जवळपास 3.5 लाख ते 4 लाख व्ह्यूज लागतात. आता आपण शॉर्ट व्हिडिओचं काय करूया, डिस्कशन करूया. आता तुम्हाला माहित आहे शॉर्ट व्हिडिओचा चॅनल मॉनिटाईज होण्यासाठी तुम्हाला लगभग जे 3 महिने आहे त्या 3 महिन्यात काय करावं लागतं, 10 मिलियन व्ह्यूज काय करावं लागतात, तुमच्या शॉर्टला कंप्लीट करावं लागतं आणि 1,000 सबस्क्रायबर. बघा जर आपण अप्रॉक्सिमेटली कन्सिडर केलं तर 2 लाख व्ह्यूजला काय येतो, $1 अप्रॉक्सिमेटली तयार होतो. म्हणजेच तुमची $100 कंप्लीट होण्यासाठी तुम्हाला किती लागतील, 200 लाख काय लागतील, व्ह्यूज लागतील. 200 लाख व्ह्यूज म्हणजेच काय, 20 मिलियन काय लागतील, व्ह्यूज लागतील. आता 20 मिलियन व्ह्यूज ज्यावेळेस तुमच्या शॉर्टच्या चॅनलवरती कंप्लीट होतील त्यावेळेस तुमचे $100 कंप्लीट होणार. ज्यावेळेस तुमचे $100 कंप्लीट होणार त्यावेळेस काय होईल, तुमचं यूट्यूबचं पहिलं पेमेंट येणार. पण तुम्ही बघू शकता चॅनल मॉनिटाईज करण्यासाठी तुम्हाला 10 मिलियन व्ह्यूज लागतात, $100 कंप्लीट होण्यासाठी तुम्हाला 20 मिलियन व्ह्यूज लागतात. म्हणजे जर बघा आपण विचार केला चॅनल मॉनिटाईज करण्यासाठी किंवा तुमचे $100 कंप्लीट होण्यासाठी तुम्हाला लगभग काय लागतं, 30 मिलियन व्ह्यूज लागतात तुमचा यूट्यूबचा पहिला पेमेंट येण्यासाठी. 30 मिलियन म्हणजेच काय, एक प्रकारे 3 करोड व्ह्यूज लागतात तुम्हाला तुमच्या शॉर्ट चॅनलवरती. तर ह्या पद्धतीने बघा लॉंग व्हिडिओसाठी तुम्हाला लागतात 3 ते 4 लाख व्ह्यूज यूट्यूबचं पहिलं पेमेंट येण्यासाठी अप्रॉक्सिमेटली. आणि जो शॉर्टचा चॅनल आहे त्या शॉर्टच्या चॅनलला लागतात तुम्हाला 30 ते 35 मिलियन व्ह्यूज तुमच्या शॉर्ट व्हिडिओचं यूट्यूबचं पहिलं पेमेंट येण्यासाठी. तर बघा ह्या पद्धतीने मी काय केलेलं आहे, तुम्हाला कॅल्क्युलेशन वाईज लॉंग व्हिडिओला किती व्ह्यूज पाहिजे, शॉर्ट व्हिडिओला किती व्ह्यूज पाहिजे, की ज्या वेळेस काय येईल तुमचं यूट्यूबचं पहिलं पेमेंट येईल. पण बघा तुम्ही ही सगळी मेहनत केली, ही सगळी मेहनत करून यूट्यूबची काही प्रोसेस असते ती प्रोसेस पण कंप्लीट करणं गरजेचं असतं. ती प्रोसेस कंप्लीट केली नाही जरी तुमचे $100 झाले तरी तुमचं काय येणार नाही, तुमच्या खात्यामध्ये पैसे येणार नाही किंवा तुमचं पहिलं पेमेंट येणार नाही. पहिलं पेमेंट येण्यासाठी यूट्यूबच्या काही प्रोसेस असतात, त्या प्रोसेस पण काय करणं गरजेचे आहे, तुम्हाला कंप्लीट करणं गरजेचे आहे. नाही तर ही मेहनत काय असते, काहीही कामाची नसते. ह्या पद्धतीने तुमचे $100 कंप्लीट झाल्यानंतर काय येणार आहे, तुमचं पहिलं पेमेंट हे तुमच्या अकाउंटला येणार आहे. पण हे $100 कंप्लीट होण्याच्या आधी पण खूप सारी प्रोसेस असते. म्हणजे तुमचा चॅनल मॉनिटायझेशनला अप्लाय कसं करायचं, चॅनल मॉनिटायझेशनला अप्लाय केल्यानंतर नक्की तुमचं जे गुगल ॲडसेन्स अकाउंट आहे ते ओपन कसं करायचं. गुगल ॲडसेन्स अकाउंट ओपन केल्यानंतर नक्की तुमचं जे आयडेंटिटी व्हेरिफिकेशन असतं ते करावं लागतं. आयडेंटिटी व्हेरिफिकेशन झाल्यानंतर तुमचं ॲड्रेस व्हेरिफिकेशनसाठी तुम्हाला काय येतो, एक गुगल पिन येतो. मग तो गुगल पिन नक्की किती दिवसांनी येतो किंवा कोणत्या पद्धतीने त्याला अप्लाय करायचं
त्यानंतर तुमचे $100 कंप्लीट होण्यासाठी नक्की काय प्रोसेस असते, अशा A to Z माहिती काय असते आपल्या चॅनलवरती अवेलेबल असते. किंवा यूट्यूब संबंधित डेली अपडेट्स असतील किंवा यूट्यूब संबंधित तुमच्या काही क्वेरीज असतील, त्या क्वेरीजचं सोल्युशन पण काय असतं चॅनलवरती अवेलेबल असतं. तर अशाच नवनवीन अपडेट्ससाठी जर तुम्ही अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. आणि आजचा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंटमध्ये कळवा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. भेटूया अशा एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.